तर मला राहवत नाही प्रश्न आणि आता उद्यापासून तुझ्यापासून लांब राहायची सवय. बाय का मेरा दिन. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर घनसोली गावात आलो, युक्ताचा संगीत आहे आज. तर संगीत निमित्त फोटोग्राफी तर करायचीच आहे आणि संगीत निमित्त पण आलो ना. पण घनसोली गावात चुकलेलं डायरेक्ट. आता ओला वेगळेच सोडलेला मला आणि मी आता काय आलो काय माहिती, गलिंग घुसत चाललो. उद्या तू टी व्ही दिसशील. हां बघ नक्की. सोहन नाईक हां डायरेक्ट टी व्हीला उद्या युक्ताचं साखर. हां हा उद्या पण घेऊ. पूर्ण 3 दिवस आता ब्लॉग बनवू मस्त मजेदार. थंडा पिवायला घेतलाय थंडा. आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे अभि आणि सँडी. सँडी काय संगीत शूट करणे आज. थंडा चाय, थंडा चाय, थंड्याच्या ग्लासमध्ये चाय. स्प्राईट, थम्सअप आहे, कोक. फोटो काढण्यासाठी का लोक करायला लागतात. मी दिसतंय का का लोक. चलो अजून आता शूट करू. नवरी रेडी झाली. नवरी नुसते असते. हां आता लास्टच्या दिवशी लग्न. काय वाटते तुला फोटोग्राफी? हां मजेदार, मजेदार का? ओके हां ओके थँक्यू. बॅकग्राऊंडला जुगाड बघा गाईस काय केलं मी. टी व्ही लावलाय. सध्या मी राहिलो डान्स मध्ये. हसाचा पण असता बोलताना. हा जरा असा हसाचा. हा मी काय असं जोकर आहे मी. हा परफेक्ट. ती डान्स स्टेप. काय नाव विसरलो परत. 2 मिनिटं आधी सांगलेलं. हा काय नाव तुझं? बोल आता ब्लॉग मध्ये बोल. हा आणि कोण लागते नवरी तुझी? दीदी. दीदीची आज संगीत डान्स घेतलास तू? हा मला शिकव डान्स. मग एक स्टेप काय नाही का लाजते बघ किती. बाय का मेरा दिन, बाय का मेरा दिन. तब मैं ऐसा डांस करूंगा मेरे संगीत में. तो खाली बिजी बसायला लागेल. एंटरटेनर संगीत में डांस करना तुझे. हा तनुवरी चालेल का संगीत मध्ये? मार मार हाती होत. वन्स मोर. अख्खे साखरपुडे नागचे लग्न येत नाही. तुझ्याच बाकी समीर दादा 1 नंबर. चला बस इतना ही. बघतस का माझ्या कशा वाटतात? कशा वाटतात? लाईक करत नक्की. आता आपली पिल्लू डान्स करणार आहे. पिल्लू डान्स करणार तू कोणत्या गाण्यावरती? काली बिंदी. काली बिंदी का बिंदिया? काली बिंदी. छन छन नन पैजा चांदी काळी कुर्ती घालून आली ती. बोलले हो बेटा ना नदीच्या काठीशी.
सब कुछ नहीं मिलेगा, ताली तो बजानी ही पड़ेगी। लावणी के साथ गजर पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो बेटा ना नदीच्या काठीशी हले 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 ती माझ्या पाठीशी बोलली अहो बेटा ना नदीच्या काठीशी। आज काय आहे? पण तू हसत का नाही? हिला 10 रुपये दे रे पहिले हसायचे। हा कोणतं संगीत आहे? मग केळी तू डान्स करणार आहेस ना? ओके। राशी पार्टी आहे, त्याची पार्टी नक्की पार्टी आहे ना? काय करणार आहोत? लावा रे बाबा आमची पार्टी, आज की पार्टी, ही आज की पार्टी, आमची पार्टी। हे नेक्स्ट पुन्हा जीव लावली तर लावूया
अरे मेकअप करा बोला आपला. राणी काय बोलू मराठीत बोल. तू मला आई बनवलं पण मी कशी राहू मला काहीच समजत नाही. छोटी गेली तेव्हा तू होतीस माझी. मी आता पण तिथं खुश राहा राणी छोटी. माझ्या आशीर्वाद तुमच्या दोघींच्या तुझ्याच नाही आला टच. अरे एक पैसे रडलो ना ती रडलो मेकअप खराब होईल तिचा. अजून कोण कपल आहे. डोळे बंद. मामा प्लीज एक कटप पण भांडणानंतर पहिले सॉरी कोण बोलतो. त्याच्यानंतर भांडणानंतर आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोण सॉरी बोलतो. सॉरी तू जास्त पितो. नाही वन साइड आन्सर. डोळे बंद करा ना यार तुम्ही. डोळे बंद करायचे असं बोलून डोळे बंद करायचे. दिसतंय रुमालांची. सगळ्यात जास्त तयार व्हायला वेळ कोणाला लागतो. आता तुला तर माहितीच आहे. तरी माझ्या घेतो जास्त वेळ मला लागतो. मी कपडे शोधतो मग मेकअप सामान शोधतो मग बोलतो तुम्ही जाऊ नये मग मी तयारी होती माझी तोपर्यंत. असं म्हणतो मी आधी असा असतो काय मी असं असतो. जाऊ द्या आपण ठरवू भांडण नको तलवारी नका करू. तुम्हारा कोई हक नहीं बनता कि तुम इतनी खूबसूरत लगो. आणि आता उद्यापासून तुझ्यापासून लांब राहायची सवय मला लागेल ना. मला तुझी आठवण रोज येईल पण तू मला न सांगता भेटायला येशील ना.
मी दीदी म्हणून आवाज देतो ना तेव्हा खूप भारी वाटतं. ती फिलिंगच वेगळी आहे. कारण की सगळेजण आता रामू, राणी, युक्ता अशाच नावाने हाक मारतात. तरी आता तुम्हाला दिवसभरात राणी राणी बोलण्याची सवय सोडावी लागेल. लोक बोलतात बापले किचं प्रेम शब्दात सांगता येत नाही, पण मी सांगते डॅडी की तुमच्यापेक्षा जास्त प्रेम मला कोणी करूच शकत नाही. तुझ्यासाठी छोटी, तू जेव्हा जन्माला आलीस ना तेव्हा मला एवढं काही समजत नव्हतं, पण जसं जसं आपण मोठे होत गेलो ना तशी तू माझी प्रायोरिटी झालीस. तुझं आणि माझं ना कित्येक वेळा तरी छोट्या छोट्या गोष्टींना भांडणं झालेली आहेत, पण तुला पण माहिती आहे मला तुझ्याशिवाय थोडा वेळ पण करमलेला नाही. तू नेहमी माझी बेबी गर्ल, प्रिन्सेस, पंकिन माझं फेवरेट आहे. मी नेहमी तुला बघत राहणार. तू तेच राहशील माझ्यासाठी. आता तू जेव्हा जेव्हा घरी येशील ना तेव्हा मी तिथे नसेल, आणि आता तू कॉल करून हेही बोलू शकत नाहीस की तिथे आज कोर्टातून लवकर ये ना. मी येणार, कारण मी कोर्टातून घरी तर येणार, पण मी माझ्याकडे जाणार. कारण आपले घर वेगळं झालेले आहे. तुझं घर वेगळं आणि माझं घर वेगळं झालेलं आहे. आता आपण प्लॅन करून भेटायला येणार. तुला भेटायचं असेल तर तू मला कॉल करशील की दीदी घरी जायचंय, चल जाऊया. आय विल मिस यू. स्वयं तुझ्याकडे पण लक्ष आहे माझं. काय नाही, आठवण येईल का माझी? आता घरात तुम्ही तिघच असणार, थोडी तर कमी जाणवेल ना माझी. आता कोणाला बोलशील की तिने नाश्ता बनव, तिथे जेवायला वाढ, तिथे पाणी देतेस का? निकिता, मोगू, राजेश्री, किशोरी, ऋतुजा, निकिता, चिकू खूप मिस करेल मी सगळ्यांना. आपल्या गणपतीत खूप एन्जॉय करा प्लीज. मी नसेल तरी एन्जॉय करा, बोलू नका कधी ती नाही तर मजा नाही. मी येईन 2-3 दिवस, पण सगळे मेमरीज माझ्या सोबत आहे. आपण खूप एन्जॉय केलंय, हर एक फंक्शन एन्जॉय केलेलं आहे. सो तो मिस तर मी तिकडे करणारच थोडा तरी, पण जेव्हा पण तुम्हाला आठवण पडेल मला फोन करा आणि कधी पण तुम्ही मला भेटायला येऊ शकता. आणि मला बोलवू पण शकता कधी तू ये ना प्लीज. Guys, I will miss you. सगळा झाला उरकला आणि चला घरी. आता रात्रीचं 12:15 वाजलं, तर चला ओला केली आम्ही अँड निकलते हे घर. मी विचार केलाय संगीत आणि हल्दी उद्या संध्याकाळी येईल. मी दिवसभर टीम असेल काम करत, हल्दीचा आणि संगीतचा मिक्स करून टाकेल आणि लग्नाचा एक वेगळं बनेल. आजचा दुसरा दिवस आणि हल्दीसाठी मी थोडं लेट चाललो. आता 7:15 वाजलं, संध्याकाळचं डायरेक्ट आलो मी. पोरं काम करताना आज जास्त काम नव्हता. उद्या मस्त 4-5 जणांची टीम आहे आमची. या इकडं चला
थांब एकदम कालशी मारीन शर्टला नको लावू नंतर 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 आता नको रडत होती रडू येतं काय जायचा अरे पण तुला काय फरक पडणार आहे
निघलो 1 वाजता, 1 नाही 1:30 वाजला, 1 वाजून 28 मिनिटं आणि भाई भेटला आपल्याला. भाई चला सबस्क्रायबर भेटला. आता रात्रीचं 1:45 वाजलं आणि ओला करून घरात चाललोय मी. ब्लॉग 2 दिवसाचा मिक्स करून टाकतोय बिकॉज माझ्याकडे एक पेंडिंग होता, तो आवऱ्याचा ब्लॉग तो टाकला आणि 2 दिवसाचा एक आणि उद्या मस्त लगीन. फायनली आता 2:15 वाजला आणि घरा आलो. डोल्यांची भिंगरी बनली. 3-4 दिवस नीट झोपलोच नाही. 3-4 दिवस काय पूर्ण महिनाच झाला नीट झोपलोच नाही. तर चला ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू उद्या.